1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। खानदेश विशेष खिचडी करण्यासाठी लागणारे साहित्य 2 चमचे तेल, 2 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, 1 तमालपत्र, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 सोलून चिरलेला बटाटा, 1 कप तांदूळ, पाव कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाव कप शेंगदाणे, पाणी। मोहरी जिऱ्याच्या फोडणीत कांदा, तमालपत्र, कढीपत्ता, हिंग, आलं लसूण पेस्ट, संडे मसाला आणि तिखट परतून घेत यात बटाट्याच्या फोडी, स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ, मीठ, शेंगदाणे आणि पाणी घालत हे मिश्रण वाफवून घ्यायचं। झाली आपली खानदेश विशेष खिचडी तयार। आता बनवूयात खानदेशातली खिचडी। माझी भाऊजाई खानदेशातली आहे, त्यामुळे आमच्या घरी आम्ही जशी खिचडी बनवतो तशी बनवायचा मी प्रयत्न करते। मोहरी मस्त तडतडली की जिरं, म्हणजे फोडणी कशी ना खमंग बसली पाहिजे, आणि बारीक चिरलेला कांदा। यामध्ये घालते 1 तमालपत्र, कढीपत्ता आणि कांदा अर्थातच सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता या स्टेजला यामध्ये मी घालते हिंग। हिंग खरं आधी घातलं तरी चालेल। आलं लसूण पेस्ट चमचाभर, संडे मसाला आणि लाल तिखट, हळद, आणि हे एकत्र मिनिटभर परतून घेऊया। काय खमंग सुवास येतोय, क्या बात आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायच्यात बटाट्याच्या फोडी। 1 बटाटा साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। मिक्स करूयात मसाल्यात। आणि इथे मी घेतलेलं आहे 1 कप तांदूळ, पाव कप तूर डाळ, आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सोक करायची गरज नाही, फक्त भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। तर यातलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे। हे डाळ तांदूळ घालूयात आणि हे छान या मसाल्यामध्ये कोट करून घेऊया। आहा, जबरदस्त। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, शेंगदाणे आणि पाणी। ही खिचडी आहे ना फार अशी लपलपीत नसते, मोकळीच असते, त्यामुळे पाण्याचा जरा बेताने वापर करूयात। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊयात। शिट्ट्या काढायच्या असतील तर 2 शिट्ट्यांमध्ये ही खिचडी छान शिजते। खिचडी ही खानदेशी खिचडी छानपैकी शिजली आहे। वाह, मस्त दिसते, क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल परफेक्ट जशी हवी, म्हणजे खूप अशी पचपचित नाही झालेली, खूप ड्राय नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही आपली खिचडी बनवून तयार आहे।